तर सिल्लोडमधली ही थेट दृश्य आहेत, लाईव्ह दृश्य आपण पाहतोय झी24 तासवर। सिल्लोडमध्ये एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रॅली सुरू आहे। मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिक उपस्थित आहेत। आपण पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज संभाजीनगरमध्ये लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी सिल्लोडमध्ये ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। सिल्लोडमध्ये पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी एक महिला मेळावा आयोजित केलेला आहे आणि हा पहिला महिला मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या मेळाव्याच्या आधी महारॅली त्यांची निघाली आहे सिल्लोडमध्ये। तर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला या कार्यक्रमाला हजर आहेत आणि त्या माध्यमातून अब्दुल सत्तार विधानसभेपूर्वी मोठं शक्ती प्रदर्शन या ठिकाणी त्यांचं पाहायला मिळतंय। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी विशाल करोळे फोन लाईन वरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विशाल, एकनाथ शिंदे हे सिल्लोडला पोहोचलेले आहेत, त्यांची महारॅली सुरू आहे, काय अधिक माहिती मिळते? जोरदार शक्ती प्रदर्शन इथे करत असल्याचं चित्र आपल्याला दिसतंय। अब्दुल सत्तार यांच्यावर लोकसभा निवडणुकीमध्ये युतीला मदत केली नाही असे मोठे आरोप होते आणि भाजप कुठेतरी त्यांच्यावर नाराज होतं आणि या सगळ्यानंतर अब्दुल सत्तारांनी एक मोठा मेळावा आयोजित केला। मुख्यमंत्र्यांना इथं बोलवलं, मुख्यमंत्री आलेत आणि लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभाचा हा मेळावा आहे आणि या मेळाव्याच्या माध्यमातून आपण बघतोय की अब्दुल सत्तारांनी मोठी गर्दी केली आहे। संभाजीनगर ते सिल्लोड या महामार्गावर जवळपास 10 ते 15 ठिकाणी मुख्यमंत्र्यांचं मोठं स्वागत करण्यात आलं आणि आता सिल्लोडमध्ये दाखल झाल्यावर कार्यक्रम स्थळ इथून 5 किलोमीटर दूर आहे, तिथपर्यंत मुख्यमंत्री शो करणार आहे। तर ज्यावेळेस अब्दुल सत्तार एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले होते त्याही वेळेस ते सिल्लोडला आले होते आणि याच पद्धतीनं एक मोठं शक्ती प्रदर्शन केलं होतं आणि आज दुसऱ्यांदा सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आगामी निवडणुकीच्या तोंडावर एक मोठं शक्ती प्रदर्शन लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून करत असल्याचं आपल्याला दिसतंय। बिलकुल विशाल, आपण पाहतोय त्यांचं शक्ती प्रदर्शन आता सुरू आहे, मात्र पुढच्या या कार्यक्रमाची रूपरेषा नेमकी कशी असणार आहे? दिवसभरातील एक मोठा महिला मेळावा आता आयोजित करण्यात आला आहे। मुख्यमंत्री तिथं संबोधित करणार आहे आणि काही महिलांच्या खात्यावर काही पैसे जमा होतील अशा पद्धतीची ही माहिती दिलेली आहे। मात्र मुळात आज पैसे जमा होणं शक्य आहे का हा प्रश्न आहे, कारण अजूनपर्यंत नावांची यादी पूर्णतः अंतिम झाली नाही। मात्र महिला मेळाव्याच्या अध्यात्म महिलांसाठी काय केलं हे सांगण्याचा अब्दुल सत्तार प्रयत्न करतायत, राज्य सरकार प्रयत्न करत आहे आणि त्यातून एक मोठं शक्ती प्रदर्शन अब्दुल सत्तार तर करतच आहे, मात्र राज्य सरकार सुद्धा आपल्या योजनेचा गवगवा करत असल्याचं आपल्याला म्हणता येईल। बिलकुल, नक्कीच नक्कीच धन्यवाद विशाल, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण सिल्लोडमधली ही थेट दृश्य पाहतोय। तर नुकतंच संभाजीनगर विमानतळावरती एकनाथ शिंदे हे उतरले होते आणि विमानतळाच्या बाहेर गेल्यानंतर काही महिलांनी त्यांना राखी बांधल्याचं देखील आपण पाहिलं आणि त्यानंतर या महिलांसाठीचाच हा कार्यक्रम आहे जो सिल्लोडमध्ये होणार आहे आणि 5 किलोमीटर हे अंतर आहे आणि थोड्या वेळानंतर या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे हे संबोधित करतील।